सलून दुकानातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। तेव्हाचे त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। आरोपी विशाल गवळी यानं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी काढून टाकली। त्या सलून दुकानात दाढी काढतानाच त्यावेळेसच त्याचं पोलिसांनी त्याला झडप घातली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि याच वेळेची दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। विशाल गवळीला कसं पोलिसांनी उचललं याचीच दृश्य आता आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। शेगाव मधली दृश्य आहे। वेश बदलण्यासाठी आरोपी विशाल गवळी हा सलून मध्ये गेला होता। श्रीकृपा सलून मध्ये तो गेला असताना पोलिसांनी तिथेच छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतलं। संजय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, आपण सध्या बघतोय एक महत्त्वाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। विशालला कसं पकडलं गेलं हे यात दिसतंय। नेमका हा प्रकार कसा घडला होता, कसं पोलिसांनी विशालच्या मुसक्या आवळल्या? कल्याण प्रकरणातील जे अत्याचार आणि हत्या प्रकरण झालं पवन मिनिसोबत, त्याचा जो मुख्य आरोपी होता तो विशाल गवळी शेगावमध्ये लपून बसला होता आणि त्याला शंका होती की पोलीस आपल्याला कधीही पकडू शकते, कारण त्याची दाढी होती। दाढी काढण्यासाठी आणि वेश बदलण्यासाठी शेगाव येथील श्रीकृपा जेंट्स पार्लरमध्ये जाऊन त्यांनी ती स्वतः वेश बदलण्याचा प्रयत्न केला आणि दाढी काढत असताना शेगाव पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतला आहे। तो सीसीटीव्हीचा फुटेज जो कटिंग सलून मधला आहे तो आपल्या हाती लागला आहे, साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि हाच मुद्दा आता समोर आलेला आहे की तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि कल्याण पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे। अच्छा, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीतच एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलेली आहेत। आपण पाहतोय की कल्याण मधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेगाव मधून ज्या सलून मधून त्याला ताब्यात घेतलं तोच संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि हेच सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय। आपण हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला, सगळी घडामोड कशी झाली हे सविस्तरपणे सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। साम टीव्हीवरती हा व्हिडिओ आपण पाहतोय।